पुढचा विषय की तण नियंत्रण. तण नियंत्रणामध्ये आता R&D मध्ये काम करत असताना 8 वर्ष अगोदर चहाचे शेतकरी, चहाचे बागायतदार, आसाम, तमिळनाडू या भागामधल्या बागायतदारांच्या खूप अडचणी होत्या. संशोधनामध्ये काम करत असताना की त्यांचं वर्षाला कमीत कमी 5 ते 6 फवारे तण नियंत्रणासाठी होत होते. आपले पण साधारण 2-3 फवारे होत असतील तण नियंत्रणासाठी. जो द्राक्षाचा शेतकरी म्हणजे एकदम नाजूक शेतकरी म्हणूया, कारण की हाय इनपुटचं प्रॉडक्ट पीक आहे, त्याची व्हॅल्यू पण मोठी बनते, खूप सेन्सिटिव्ह पीक आहे. तर त्या पिकामध्ये पण जवळजवळ 4 फवारण्या शेतकरी हा तण नियंत्रणाच्या करतात. आता याच्यामध्ये जनरली जर विचार केला, कंपनीचं नाव नाही घेतलं तर ग्लायफोसेट हा प्रॉडक्ट किंवा ग्लुकोनिसेट अमोनिया हे प्रॉडक्ट लोक वापरत असतात. म्हणजे कोणी 41% वापरतं, कोणी 44% वापरतं, कोणी 71% वापरतं, वेगवेगळे प्रमाण आहे त्यामध्ये. तण आपल्या परिसरामध्ये फिरत असताना काही लोकांचं म्हणणं पडलं की साहेब ग्लायफोसेट वापरल्याने फुलगळ होते. काहींचं म्हणणं की बहार व्यवस्थित सेट होत नाही जर तणनाशक वापरलं. जर कंपनीचं नाव घ्यायचं म्हटलं तर बाहेर कंपनीचं राऊंडअप आहे, राऊंडअप आपली बाजारामध्ये बरेचसे प्रॉडक्ट आहे, हे वापरल्याने गळ होते. आम्ही अनुभवलेले आहे असं. तर आधी क्लिअर करून देतो की कुठल्याही तणनाशकाने ते कुठलंही पीक असू द्या, कुठल्याही प्रकारची गळ होत नाही. त्याचं कामच नाही. त्याचं काम काय? ज्या हिरव्या गोष्टीवरती, ते तण असू द्या, पीक असू द्या, ज्या हिरव्या गोष्टीवरती पडलं त्याला मारणार, ज्या हिरवी गोष्ट सोडून ज्या कुठल्याही गोष्टीवरती पडू द्या ते निष्क्रिय होणार. त्याच्या फ्युम्स उडत नाही, असा कुठल्याही प्रकारचा रेकॉर्ड नाही. म्हणजे आपल्या मनामध्ये भरलेलं आहे त्या हिशोबाने आपण बोलतो. दुसरी महत्वाची गोष्ट, तणनाशक कुठलं पण असू द्या. आता आपण वापरणारे सगळे नॉन सिलेक्टिव्ह, काही अजून संत्र्यामध्ये असं संत्रा पिकासाठी आलेलं कुठलं तणनाशक नाही. तर आपण जे तणनाशक फवारतो तर ते फवारताना साधारण आपली एक पिकाची मर्यादा, त्या मर्यादेच्या हिशोबाने तणनाशक फवारलं गेलं पाहिजे. पण आपल्याला तणांचा खर्च एवढा होतो त्यामुळे आपण विचार करत नाही की ते झाड किती वर्ष असेल, त्याला तणनाशक केव्हा गेलं पाहिजे. तर जनरली संशोधनातून असं निघून आलेलं आहे की 3 वर्षाच्या आतील झाडामध्ये तणनाशकाचा वापर टाळला पाहिजे. ते बाहेरचा असू दे किंवा कुठल्याही कंपनीचा असू दे. त्याचं कारण का? ज्यावेळेस पहिल्या वर्षी आपण कलम लावले, कलम लावल्यापासून 2.5 ते पावणे 3 वर्षापर्यंत जो खोड असतो त्या खडखोडावरती हिरव्या रंगाचे क्लोरोफिलचे हरित द्रव्याचे ठिपके त्याच्यावरती तुम्हाला पाहायला मिळते. 3 वर्षानंतर त्याच्यावरती जी बाग आहे त्याला आपण साल जाड तयार होत असते. 3 वर्षाच्या आधी त्याच्यावरती हरित द्रव्याचे कण असते. मी आधी सांगितलं कुठलंही तणनाशक ग्लायफोसेट बेसिस ते कुठल्याही हिरव्या गोष्टीवरती पडल्यानंतर त्याला नामशेष करणार, त्याच्यावरती काही ना काही असर करणार. तुम्ही म्हणाल साहेब इतक्या वर्षापासून वापरतोय तरी नुकसान झालं नाही. नुकसान काय झालं? त्याने 100% नुकसान नाही केलं, पण वर्षाने गणितचे तुम्ही 3 वर्षाच्या आतील बागेमध्ये तणनाशक वापरताय, 5%, 10%, 15%, 20% उत्पन्नामध्ये घट आपण करतोय. तर माझी विनंती एकच आहे, कुठलंही तणनाशक फवारा, पण 3 वर्षाच्या आतील बागेमध्ये आपल्याला तणनाशक नाही फवारलं पाहिजे. पुढचं 3 वर्षांनंतरच्या बागेमध्ये ज्यावेळेस तणनाशक फवारतो तर खाली कुठल्याही प्रकारची फूट नसली पाहिजे. समजा हे झाड आहे, या झाडाच्या खाली जर एखादं पान गमकलेले तर ते पानही काढणं तेवढं गरजेचं आहे. का? ते तणनाशक त्या पानावरती पूर्ण ऍब्सॉर्ब होणार, परत झाडाच्या मुळापर्यंत पोहोचणार आणि त्याला ते करणार नुकसान ते करणार. कदाचित तुमचं झाड जिवंत राहील पण हळूहळू उत्पन्नावरती घट ते करत राहील. हे 2 विषय जे पुढचा विषय सांगण्या अगोदर हे 2 विषय डोक्यात ठेवा. हे फक्त ह्या प्रॉडक्टसाठी नाही, बाजारामध्ये असणाऱ्या प्रत्येक तणनाशकाला हा नियम लागू होईल. पण आपली अडचण काय की आपल्याला तण नियंत्रण करायचं असतं, त्यामुळे या बारीक गोष्टींचा आपण एवढा विचार करत नाही. आता हे जे तणनाशक कंपनीने आणलं त्याच्यात कुठली जादू केलेली बऱ्याचशा गोष्टी लोकांच्या मनामध्ये आहेत. की साहेब ह्या तणनाशकांमुळे पूर्णपणे तण शेतातून गायब होऊन जाणार, झाडाला मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट होणार. तर असली काही गोष्टी नाहीये. हे तणनाशक कंपनीने याच्यासाठी आणलं की जो शेतकरी वर्षातून 3, 4, 5 फवारण्या घेत होता त्या शेतकऱ्याला फक्त 1 फवारणी घेण्याची गरज आहे. पुन्हा एकदा सांगतो, मला मंडळी थोडं शांत राहा. किशोर बसले. तर कंपनीने हे जे तणनाशक आणलं, ॲलियन प्लस नावाचं तणनाशक, याचं संशोधन 8 वर्ष 9 वर्ष अगोदर सुरू झालं. चहाचा बागायतदार त्रस्त झाला होता.
त्या चहाच्या बागायतदाराला वर्षातून 4-5 ज्या फवारण्या कराव्या लागत होत्या त्या फवारण्या कंपनीने काय केलं की 1 किंवा 2 फवारण्यावरती आणून ठेवले. असं काहीच नाही केलं की हे टाकलं म्हणजे तण येणार नाही असा कुठलाही विषय नाही. आयलँड प्लस जे प्रॉडक्ट आहे या प्रॉडक्ट मध्ये 2 घटक आहेत. त्यातला एक घटक तुम्ही ऑलरेडी वापरताय बाहेरच्या राऊंडअप मध्ये ग्लायकोसेट नावाचा घटक. तो बरेचसे प्रॉडक्ट बाजारामध्ये अवेलेबल आहे. पण जो दुसरा घटक आहे त्याच्यामध्ये त्याची खरी जादू इंडायझेफ्लेम नावाचा घटक आहे. आता या दोघही घटकांचं काम समजून घ्या कारण की बऱ्याचदा आपले निगेटिव्ह गोष्टी लवकर आपल्या लक्षात येतात, चांगल्या गोष्टी लवकर लक्षात येत नाही. ग्लायकोसेटचं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की जो भी हरे पत्ते पे गिरा उसको खत्म करेगा, मिट्टी पे गिरा मिट्टी हो जाएगा. म्हणजे हिरव्या गोष्टीवरती पडल्यानंतरच काम करणार, हिरवी गोष्ट सोडून बाकी कुठल्याही गोष्टीवरती पडू द्या ते निष्क्रिय होणार. म्हणून ग्लायकोसेट हे तणावरती पडल्यानंतरच काम करणार, तण मारणार. मातीवरती पडल्यानंतर ती स्वतः माती होऊन जाणार. आणि दुसरा जो घटक आहे इंडायझेफ्लेम तो घटक जमिनीवरती पडणं गरजेचं आहे, जमिनीच्या मातीच्या संपर्कात येणं गरजेचं आहे. त्याच्यातला जो घटक आहे तो जमिनीवरती लेअर तयार करणार आणि ज्या तणाच्या बिया उगवण्याचा प्रयत्न करतो, तणाच्या बिया उगवणार, वरती येण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या लेअरच्या संपर्कात आल्यानंतर ते नष्ट होणार. आता नष्ट किती दिवसासाठी होणार ते डिपेंड करतो तुमच्या शेतावरती. आपलं शेत जर तणाट असेल तर कदाचित 100 दिवसापर्यंत, आपलं शेत जर मध्यम तणाचं असेल तर कदाचित 120 दिवस 4 महिने, आणि आपल्या शेतामध्ये तणच कमी येतं, बाग मोठी झालेली, सूर्यप्रकाश पोहोचत नाही तर कदाचित 150 दिवसापर्यंत पण तण आपल्या बागेमध्ये येणार, पण तण 150 दिवसानंतर येणार. त्यामुळे मनातून द्राक्षाच्या शेतकऱ्याला जेव्हा आम्ही 2022 मध्ये सुरुवात केली तर आपल्या महाराष्ट्रामध्ये द्राक्ष पिकाला एक पॉलिटिकल पीक म्हटलं जातं, कारण की त्याच्यामध्ये द्राक्ष बागायतदार संघ आहे आणि द्राक्ष बागायतदार संघामध्ये जेवढे डायरेक्टर बोर्ड बसलेले सगळे पॉलिटिकल लोक बसलेले, काही सायंटिस्ट पण लोक आहेत. त्यांचं म्हणणं पडलं साहेब तुम्ही सांगतायत की जमिनीच्या संपर्कात आल्यानंतर 100% जमिनीमध्ये याचा असर होणार. त्यांना 2 वर्ष समजून प्रूव्ह करून द्यावं लागलं, लेटर तयार केले, R&Dच्या चाचण्या केल्या की ह्या तणनाशकाचं काम जे तणाचं बी आहे त्या बीचं जे पान वरती येण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावरती काम करतो, ते सोडून बाकी कुठल्याच गोष्टीवरती काम करत नाही. जमिनीमध्ये असणारे जेवढी जीवसृष्टी आहे, जेवढे बारीक बारीक जीवाणू कीटाणू लाखोच्या प्रमाणात असते त्याचा काहीही संबंध नाही. कुठल्याही प्रकारच्या गांडूळवरती संपर्क नाही, कुठल्याही प्रकारची तणाच्या त्याला नामशेष करण्यावरती संपर्क नाही. कारण की तण हे फक्त त्या बियाचं पडत नाही, तण आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या मार्गातून येत असतं, हवेतून येतं, कीटकातून येतं, त्यानंतर आपल्या शरीराला लावून येतं, वेगवेगळ्या मार्गातून तण आपल्या शेतापर्यंत पोहोचतं. तर जे तण आलेले म्हणजे त्या तणावरती काम करणार त्याचा कालावधी पण किती आहे 100 दिवसापासून ते 150 दिवसापर्यंत, पण तण नंतर येणार. त्यामुळं घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही की आपल्या जमिनीची झीज होऊन जाणार. तण हे तेवढंच गरजेचं आहे. एवढंच आहे की दोघेही जिवंत गोष्टी, आपलं पीकही जिवंत आहे आणि तणही जिवंत आहे, फक्त ते आपल्या कामात येत नाही म्हणून आपण त्याला काढून टाकतो. आणि गरजेचं आहे ज्या मुळांच्या शाखेच्या आजूबाजूला जे जिथं आपल्या मुळा ऍक्टिव्ह आहे तिथं तण 100% काढणं गरजेचं आहे. तर मग त्या शेतकऱ्यांसाठी हे वरदान ठरलं. 2022 मध्ये साधारण 500 लिटर आपण सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि नाशिकच्या पट्ट्यात विकलं. पाठीमागच्या वरती जवळजवळ 40,000 लिटर हे औषध विकलं गेलं. द्राक्ष बागायतदार संघाच्या जेव्हा ते कन्व्हेन्स झाले त्याच्यानंतर हे द्राक्ष पिकामध्ये मोठ्या प्रमाणात विकले. तिथले द्राक्षही निघाले, द्राक्ष युरोपलाही गेले, कुठल्याही प्रकारची अडचण आली. सांगण्याचं तात्पर्य असं की आपल्या परिसरात संत्रा पीक आहे, द्राक्षापेक्षा 10 पट सशक्त पीक येते, तर कुठलीही अडचण त्या पिकावरती नाही. तुम्ही डोळे झाकून या औषधाचा वापर करू शकता. आणि ज्या 3 फवारण्या तुम्ही वर्षभरात घेत असाल फक्त 1 फवारणी करायची कारण औषध कदाचित 3 फवारणीचे तुमचं तुम्ही बाजारातून आणतात 600 रुपयापासून ते 900 रुपयापर्यंत एका एकरचा खर्च. तर साधारण आपण 900 रुपये पकडला, 9 तरी 27 रुपये औषधाचा खर्च झाला. पण त्याला फवारणीसाठी लागणारा लेबर एक फवारणार दुसरा पाणी आणून देणार, म्हणजे नाही काही तर 600 रुपये एका फवारणीचे झाले. 3 फवारण्याचे 1800 रुपये ते वेगळे झाले. तर तुम्ही एकच फवारणी करा याची वलीन आपलं संत्र्याचं पीक जे ते एकदम व्यवस्थित ठेवा. आता याच्यात भ्रम कसे तयार होतात. बीटी कॉटन आपण वापरतोय, आता इथं वडीलधारे मंडळी सगळे बसलेले. 2002च्या अगोदर काकाजी जे कपाशीमध्ये अमेरिकन गोलबॉम्ब यायची टोपल्याने कोणतं बाहेर काढून आपण शेतात बाहेर फेकत होतो. आणि जे औषध आणत होतो कॅनमध्ये, कॅनांचे औषध आणत होतो आपण, ते क्लोरोपायरिक टॉस असू द्या किंवा सायपरमेथ्रिन असू द्या, बाहेरचे पण बरेचसे औषध होते. 2002 मध्ये एक टेक्नॉलॉजी भारतामध्ये आली, बीटी टेक्नॉलॉजी.
विषय काय झाला की जी लाखो करोडची इंडस्ट्री होती कपाशीवरती, कॅनलने औषधाचे फवारणी एका रात्रीतून बंद होणार होते. त्यामुळे भरपूर मोर्चे निघाले, बऱ्याचशा गोष्टी झाल्या की बीटी तंत्रज्ञान असं प्रॉब्लेमॅटिक आहे. पण शेवटी शेतकऱ्यालाही कळालं की आपला फायद्याचा विषय. त्यामुळे एका रात्रीतून पूर्ण ती केमिकलची इंडस्ट्री बंद झाली. बाहेरचे पण 4-5 वर्ष बंद झाले. पण ते तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या कामी आलं. 2002 मध्ये सिंगल बीटी आली, 2009 मध्ये डबल बीटी आली आणि आता तिसऱ्या बीटीच्या वाटेवरती आहे. सेम हे आयन प्लसचं पण आहे. हे औषध जे द्राक्ष किंवा चहा, संत्रा, मोसंबी, पेरू, सीताफळ जेवढाही बाग आहे 3 वर्षानंतरच्या वयाच्या प्रत्येक बागेमध्ये चालतंय. आता सध्याला लेवल म्हणजे गव्हर्नमेंटची मान्यता याला द्राक्ष जे की नाजूक पीक आहे त्या पिकावरती, चहा या पिकावरती, संत्रा आणि मोसंबीवरती ऑलरेडी काम चालू आहे. बदनापूर रिसर्च स्टेशन मोसंबीचं जे बदनापूरला आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, ते स्वतः आता रिकमेंड करायला लागलेलं आहे. मोसंबीचं मोठं क्षेत्र हे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. तिथं मोठ्या प्रमाणामध्ये हे वापरतात. आपल्या परिसरामध्ये पण जवळजवळ 800-900 लिटर आपण अमरावतीच्या भागामध्ये विकलेले, काही पाठीमागच्या वर्षी आपल्या परिसरात पण वापरलंय. तर तुम्ही डोळे झाकून हे औषध वापरू शकता. आता हे औषध वापरायचं कसं? पाऊस पडल्यानंतर पण वापरू शकता किंवा चिंबट पाणी दिल्यानंतर, 2 दुसरं जे पाणी देतो चिंबट पाणी तेव्हाही घेऊ शकता. फक्त जमिनीमध्ये ओलावा असणं अतिशय गरजेचं आहे. ते प्रत्येक तणनाशकाला लागू, ते फक्त या औषधाला नाही. चांगला जेवढा ओलावा राहणार तेवढा औषध जास्त काम करणार. दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला आधीच सांगितली की हे औषध फवारताना औषध तणावरती पण पडलं पाहिजे आणि जमिनीवरती पण पडलं पाहिजे. त्यामुळे तणाची अवस्था 2 ते 4 पानाची असली पाहिजे. ते बाकी तणनाशकांना फक्त नियम लागू. टोंग्यावर तण झाल्यानंतर फवारल्याने काय होईल, तुमची जी उभे तण मरतील. पण कदाचित जे मी आता तुम्हाला 4 महिने 5 महिने जे बोलतो ते रिझल्ट तुम्हाला पाहायला भेटणार. टोंग्यावर तण झाल्यानंतर जमिनीपर्यंत औषध पोहोचणारच नाही. तर त्यामुळे 2 ते 4 पानाच्या तणाची अवस्था असली तरी फवारू शकतात. काही लोकांचा प्रश्न आला पाठीमागच्या मीटिंग मध्ये की साहेब काळ्या रानावरती फवारू शकतो का? 100% फवारू शकतो. कारण त्याचा जो घटक आहे दुसरा तो जमिनीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जे जमिनीमध्ये बिया आहे त्या बिया उगल्यानंतर संपर्काने ते तण नामशेष होणार. काळ्या रानावरती फवारू शकतात, पाऊस पडल्यानंतरही फवारू शकतात, आताही फवारू शकतात. फक्त ओलावा असणं गरजेचं आहे. अट बाकी तणनाशकासारखीच, तर 3 वर्षाच्या आतील बागेला आपल्याला द्यायचं नाही. दुसरं, त्या बागेमध्ये कुठल्याही प्रकारचं आंतरपीक नको. ते बाकी तणनाशकांना पण तोच नियम आहे. ते आंतरपीक राहिलं तर ते बाकीची पिकं येणार नाही. तर आपल्याला मोकळे संत्र्याचं जे बाग आहे त्या बागेमध्ये वापरायचं आहे. याचा डोस एका एकरसाठी आपल्या अंतराच्या हिशोबाने 100 झाडं असू द्या किंवा 190 झाडं असू द्या किंवा 200 झाडं असू द्या, एका एकरसाठी साधारण 200 ते 250 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर औषध आपल्याला फवारायचं आहे. आणि 5 महिने आपण तुम्ही बिंदास राहा, कुठल्याही प्रकारचा तणाचा त्रास आपल्याला होणार नाही. आता मी मार्केटिंगचा राहिला असतो एवढ्यावरती थांबून पुढच्या विषयावर गेला असतो, पण आता संशोधन विभागाचा आहे त्यामुळे ऍडिशनल सांगतो की तणांचे पण प्रकार असतात. 3 प्रकारचे तण येतात. एक गवत वर्गीय येते, एक चौड्या पत्त्याचे आणि एक लवळा वर्गीय तण येतात. तिघही तणांमध्ये फरक आहे. याच्यातला जो घटक आहे तो तणाच्या बियावरती काम करतो किंवा उभ्या तणावरती काम करतो. त्यामुळे ज्या तणांना बी येत नाही, लवळा गाठीपासून बनतो, हरळ जे म्हणतो काडीपासून पसरतो, तर त्या तणावरती त्याचा लिमिटेड कालावधी. बाकी राऊंडअप वगैरे जे बाकीचे जे तणनाशक आहे बाजारामध्ये उपलब्ध, ग्लुकोनिसेट अमोनिया घटक असलेले, हे जर 25-30 दिवस काम करतील तर हे लवाळ्यावरती 50 दिवसापर्यंत डोळे झाकून काम करतात. लवाळा मारण्याची पद्धत समजून घ्या. चांगल्या लवाळ्यामध्ये तुम्ही 2 ते 4 पानाच्या अवस्थेमध्ये जर फवारले तर लवाळ्याचं पहिले जे सेंटरचं पान आहे जिथून पानं वाढतात पहिले ते पान जळणार. ते जळल्यानंतर त्याला 4 ते 5 दिवसांनंतर बाकीच्या आजूबाजूची पानं जळणार आणि पुन्हा लवाळा पाचरायला, आणि तो गाठीपासून पाचरतो, त्या लवाळ्याला पसरायला पुन्हा 40 ते 45 दिवसाचा कालावधी लागेल. म्हणजे 1.5 महिना हे लवाळ्यावरती काम करतं. आणि हरळी पण आपली काडीपासून, पाणी भेटलं काडीपासून हरळी पसरते, त्यालाही बी नसतं, तर हरळीला साधारण 40 ते 45 दिवसाचा कालावधी हे औषध काम करतं. हे 2 तण जर सोडले 40 ते 45, बाकी प्रत्येक तणासाठी किमान 90 दिवस, कमाल साधारण 150 दिवसापर्यंत हे औषध काम करतं. एकदाच फवारा भरपूर झालं, एका बहारमध्ये एकदा औषध फवारल्याने तण नियंत्रण अतिशय चांगल्या पद्धतीने होणार. तर फवारताना पण काही लोकांचा प्रश्न होता की साहेब फवारायचं कसं, तर पाठीवरच्या पंपाने जर फवारला, नॅपसॅक पंपाने कट नोजल जर वापरलं, एक चांगल्या पद्धतीने लेअर आपल्या जमिनीवरती तयार होते आणि रिझल्ट आपल्याला हे जास्त मोठ्या प्रमाणात भेटतात. आता इथे 100 लोक बसलेले, 100 लोकांनी आयलिन प्लस वापरलेले, मी दाव्याने सांगतो की 100 लोकांना सारखे रिझल्ट भेटणार. ते आयलिन प्लस असू द्या किंवा दुसरे औषध असू द्या,
ते म्हणतील की साहेब तुम्ही सांगितलं सगळं आम्ही केलं, पण त्यामध्ये बदल असतो. काही शेतकरी गड्याच्या भरोशावरती आहेत, तो 6% 7% फवारून मोकळा होऊन जाईल. ती लेअर तयार होणार की त्याला जर भेटणार किती भेटतील 80% 90%. एखादा खूप जागरूक शेतकरी नाही माझ्या समोरच झालं पाहिजे, तो 200च्या ऐवजी 250 लिटर पाणी फवारेल. कदाचित मी 100 दिवस सांगतो त्याला रिझल्ट 120 दिवसापर्यंत रिझल्ट भेटतील. सगळं गणित हे पाण्यावरती आहे. आणि कट नोजल जरी पिस्टन पंपाने फवारत असतात, प्रेशर कमी करून कट नोजल वापरणं गरजेचं आहे. त्रिकोणी धारा जर निघाल्या तर चांगल्या पद्धतीने लेअर ही जमिनीवरती तयार होते. तर या आयर्न प्लस औषधाविषयी कुठलीही शंका तुमच्या मनात असेल तर तुम्ही विचारू शकता. या औषधाचा कुठल्याही प्रकारचा अपाय आतापर्यंत तरी आम्ही पुढे नोटीस केलेली नाही आणि यापुढे पण येणार नाही, एवढं चाचणी औषधाच्या झालेल्या आहे. तर याच्यात आपण आपल्या स्वतः या साहेबांनी जे द्राक्षाचे फोटोग्राफ्स आहे, पण आपल्या परिसरामध्ये हे पिंपळगावचे शेतकरी आहे, स्वतः त्यांनी विकत घेतलेला आयर्न प्लस फवारलेले संत्रा या पिकामध्ये. आणि जवळजवळ 6 महिन्यापर्यंत कुठल्याही प्रकारचं तण त्यांच्या शेतामध्ये पाहायला नाही भेटलं. तण केव्हा आलं? ज्यावेळेस ट्रॅक्टर चालवलं, लेअर ब्रेक केली त्याच वेळेस तण आलं पाणी दिल्यानंतर. जर लेअर ब्रेक झाली तर तण 100% येणार. आणि आपण मशागती सुरुवातीलाच करतो, नंतर मशागत आपण संत्रा पिकामध्ये करत नाही. त्यामुळे जे रिझल्ट या शेतात पाहायला भेटले तेच रिझल्ट बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला अमरावतीमध्ये पण पाहायला भेटले. तर तुम्ही बिलकुल डोळे झाकून या औषधाची वापर करू शकता. अट तेवढी माझी की 3 वर्षाच्या आतील बागेमध्ये आपल्याला हे औषध फवारायचं. हेच नाही, कुठलं तणनाशक फवारायचं नाही. डोस प्रॉपर 1000 मिली म्हणजे 1 लिटर प्रति एकर. पाण्याचं प्रमाण 200 पेक्षा 250 पण झालं तरी चांगली गोष्ट आहे. तणनाशकाला जेवढं चांगलं कव्हरेज भेटेल तेवढं तणनाशक चांगल्या पद्धतीने काम करतं आणि जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे.